सेकंड एनिव्हर्सरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेदिकेवर बसलेले रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय धनंजय कुलकर्णी साहेब, दैनिक नवराष्ट्राचे सन्माननीय एडिटर साहेब, सर्व पेपरचे रिपोर्टर्स मंडळी, समोर बसलेले विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून बक्षीस या सन्मान पत्र मिळवून घेतलेले सर्व सन्माननीय नागरिक, सर्वांना नमस्कार. जसं आता मगाशी आता मॅडमने बोलले, कुलकर्णी साहेब पण बोलले, माझ्या अंदाजातून बोलले, लोकशाहीचे जे चौथं आधारस्तंभ जे प्रेस याला मानला जातो, याच्यामध्ये प्रेसचे जे रोल जेवढा महत्त्वपूर्ण आहे आजचे या युगामध्ये आपल्याला सर्वांना ते कळतात. सुरुवातीला जेव्हा हे सगळे जे मोठे मोठे न्यूजपेपर्स होते ते आपला स्वतंत्र संग्राममधून त्याचा उद्भव झाला होता आणि उद्भव आता बदलता जे टेक्नॉलॉजी आहे, सोशल इकॉनॉमिक कंडिशन्स आहे, त्या अनुषंगाने ते सगळे अडॉप्ट करून आता ते पुढे चालले आहे. पण तरीही जे अल्टिमेटली आपल्या लोकांपर्यंत ते मेसेज पोहोचवायची आहे, जे समाजामध्ये घडामोडी आहे जसं आहे तसं ते प्रस्तुत करण्याचे जे कर्तव्य सगळे मीडिया हाऊसेस करत आहे, तसेच दैनिक नवराष्ट्र करत आहे. त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांची अभिमान आहे त्याच्यावर. आणि जसं आता मी जेव्हा UPSC परीक्षासाठी मी तयारी करत होतो, दर दिवशी आमच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये 1 तास आपण किमान 1 तास न्यूजपेपर वाचत होतो. आणि जेव्हा माझ्या शाळेमध्ये असताना आमच्या हेडमिस्टर्सने असा एक पद्धत त्यांनी टाकला होता की आपण प्रेयर मीटमध्ये न्यूजपेपर वाचून ते आजची जी घडामोडी आहे ते सगळ्या मुलांपर्यंत आपण पोहोचण्याची असं एक पद्धत आमच्या शाळेमध्ये होती. म्हणजे आता जसं आधी जी रीडिंग हॅबिट होती, आपण सगळ्यांनी न्यूजपेपर वाचून या आपलं जे फेवरेट बुक्स आहेत ते वाचून आपण सगळे मोठे झाले आहोत. आता कुठेतरी आपण मी परवा एक आर्टिकल वाचला की आपला या सध्या जगामध्ये आणि सध्याच्या कालामध्ये रीडिंग जे हॅबिट आहे, वाचण्याची जे हॅबिट आहे, सवय आहे, ते कुठेतरी आपण कमी पडत आहोत. म्हणजे आता एवढा इन्स्टंट न्यूज आहे, आर्टिकल्स आहे, आपल्या मोबाईलमध्ये आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड होतात, तो आपण वाचून आमचे जे डेली इनपुट्स आहेत ते आपण पूर्ण करून घेतो. बट एखाद्या गोष्टीला रूट पर्यंत पोहोचून अनालिसिस करण्यासाठी आपल्याला त्या वस्तूची जे ओरिजिनल आर्टिकल आहे या बातमी आहे ते वाचूनच आपल्याला खात्री करून जे घेतला, सो आपला पण जे अनालिटिकल स्किल्स आहे, विश्लेषणात्मक क्रिटिकल थिंकिंग स्किल्स आहेत ते आपण डेव्हलप करू शकतो. या स्किल डेव्हलप करण्यासाठी न्यूजपेपर आणि वृत्तमाध्यम आहे हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आज या नवराष्ट्र दैनिकची सेकंड एनिव्हर्सरी निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेले सर्व विविध पदाधिकारी आहे, नागरिक आहे, त्यांना पण मी अभिनंदन देऊ इच्छितो. इथे आमच्या जसं पोलीस कर्मचारी आहे, ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम आहे, शिक्षण, आरोग्य, कला, सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम केलेले सर्व सन्माननीय इथे नागरिकांना मी अभिनंदन आणि धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आज इथे दैनिक नवराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मला सहभाग करून घेतल्याबद्दल, इन्व्हिटेशन दिल्याबद्दल मी मनापासून दैनिक नवराष्ट्राचे एडिटर मंडळीला मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.